आगरी कोली समाज को मजबूत ताकत देने और आगरी कोली संस्कृति व परंपरा के प्रचार प्रसार करने के मकसद के साथ नवी मुंबई राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जिलाध्यक्ष और सिडको के पूर्व संचालक नामदेव भगत के नेतृत्व में अखिल आगरी कोली समाज प्रबोधन ट्रस्ट द्वारा तुमचा आमचा सर्वांचा आगरी कोली महोत्सव 2024 का जोशो खरोश के साथ आयोजन किया गया। नेरुल सेक्टर 12 स्थित श्री गणेश रामलीला मैदान में आयोजित इस भव्य आगरी कोली महोत्सव 2024 का उद्घाटन विधायक रमेश दादा पाटिल की मौजूदगी में संपन्न हुआ, जहां उनके साथ नवी मुंबई कांग्रेस जिलाध्यक्ष अनिल कौशिक, कोली महासंघ के युवा प्रदेशाध्यक्ष तथा भाजपा मच्छीमार सेल के प्रदेशाध्यक्ष एडवोकेट चेतन दादा पाटिल, नवी मुंबई महिला कांग्रेस कमेटी की अध्यक्षा पूनम पाटिल, पूर्व नगर सेवक राजू शिंदे, मिथुन पाटिल, किशोर पाटिल आदि तमाम मान्यवर व आगरी कोली समाज के लोग बड़ी संख्या में मौजूद थे। इस दौरान मान्यवरों ने इस आगरी कोली महोत्सव का जायजा लेते हुए आगरी कोली महोत्सव के विभिन्न स्टॉल्स, खाद्य सामानों का जायजा लिया। बता दें कि कार्यक्रम में विभिन्न समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम, आगरी कोली समाज के ग्राम संस्कृति का साक्षात्कार करवाता दिखावा, चित्र प्रदर्शनी, खाद्य संस्कृति, भव्य फन फेयर कार्यक्रम खास आकर्षण का केंद्र बिंदु बनकर साबित हुआ। इस समारोह के पहले दिन स्थानीय कलाकारों व नेरुल गांव की भजन मंडली द्वारा भजन कार्यक्रम और शिक्षण प्रसारक विद्यालय द्वारा प्रस्तुत रंग महाराष्ट्राचे का खास प्रस्तुतिकरण किया गया। इस अवसर पर रमेश दादा पाटिल ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए कहा कि यह आगरी कोली परंपरा को जीवित रखने का एक मजबूत मंच है। आगरी कोली प्रबोधनी मार्फत श्री नामदेवजी भगत साहेब यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, खरं म्हणजे दरवर्षी ते हा कार्यक्रम आयोजित करत असतात। गेल्या 17 वर्ष सातत्याने हा कार्यक्रम करत असतात। चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रमचं नियोजन केलं जातं। आम्ही सातत्याने बघत असतो नामदेवजी भगतने जे 17 वर्षापूर्वी आणि 17 वर्षानंतर ज्या ह्या कार्यक्रमामध्ये जो बदल केलेला आहे, तो वाखाणण्याजोगा हा कार्यक्रम बदल केलेला आहे। खरं कर्तृत्व असं असायला पाहिजे। खरं म्हणजे त्यांनी आपल्या मनापासून हा कार्यक्रम करतात, लोकांना त्याचं फार समाधान वाटेल असा कार्यक्रम करतात आणि इथे जो कॉस्मोपॉलिटन जो समाज आहे, तो समाज इथे येऊन ह्या कार्यक्रमाचा उपभोग घेतात। त्याच्यात सर्व महत्त्व आलेलं आहे, त्याला सर्व महत्त्व आलेलं आहे आणि खूप छान आहे। आम्ही सुरुवात केली, देवदेवतांची पूजा केली, परंपरेनुसार आम्ही पूजा केली आणि ह्याचं उद्घाटन केलं आज। आणि खरं म्हणजे सुरुवात केली आम्ही आणि ही सुरुवात खूप सुंदर अशा छान प्रकारे सुंदर झाली आहे। वहीं नामदेव भगत ने कहा कि महिला उद्योजकों को बढ़ावा देने और युवाओं में हमारी संस्कृति का प्रचार करने के मकसद के साथ इस महोत्सव का आयोजन किया गया है। मूल रहिवासी इथला आगरी आणि कोली आणि भंडारी कराडी या रायगड आणि ठाणे जिल्हा याच्यामधला मूल रहिवासी आज आमची जमीन सर्व जमीन ही गव्हर्नमेंटने सिडकोच्या माध्यमातून पूर्ण त्या ठिकाणी ॲक्वायर केली आणि आज आपण भूमिहीन आम्ही झालेलो आहोत। पण तरी देखील आगरी कोली आणि कराडी समाज किंवा भंडारी समाज हा मोठ्या मनाचा असतो। समुद्रामध्ये काम करणारे असो किंवा शेती काम करणारे असो किंवा जंगलामध्ये काही लाकडं तोडणारे असो, हे मोठ्या मनाचं आहे। 100% जमीन गेली तरी देखील या ठिकाणी एकही आत्महत्या झाली नाही, नोकऱ्यांचा पत्ता नाही, तरी देखील हा समाज आपण जरी भूमी नसलो तरी देखील पूर्ण भारतातून आलेली जी लोक आहेत, एक संघ ठेवण्यासाठी, सर्व धर्म समभाव जपण्यासाठी हा अखिल आगरी कोली समाज प्रबोधन ट्रस्ट हा जो आगरी कोली महोत्सव घेतोय। नाव जरी असलं आगरी कोली महोत्सव तरी देखील सर्व जाती धर्माची लोक या ठिकाणी, लहान मुलगा असो, मोठा माणूस असो किंवा वयोवृद्ध असो किंवा मोठी लहान मुलगी असो किंवा शेवट आपण म्हातारी आमची आई असेल, त्या पद्धतीनं सर्वजण या कार्यक्रमाचा आनंद घेत असतात आणि म्हणून हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे। या ठिकाणी प्रवेश फी नाही, कोणाला पैसे द्यायची गरज नाही। नवीन वर्षामध्ये 12 दिवस सतत स्टेजचे प्रोग्राम, आज आपण विश्वनाथ भावे किंवा टॉकीजमध्ये गेलो तर एका माणसाचं, एका कुटुंबाला कमीत कमी 1000-1500 रुपये खर्च येतो, पण सतत 12 दिवस या ठिकाणी अतिशय बसण्याची व्यवस्था,
त्या ठिकाणी कार्यक्रम देखील या ठिकाणी कमर्शियल कार्यक्रम असतात आणि म्हणून आनंद घेत असतात लोक. नवीनीकरांना एवढंच आवाहन करेन की आपण अखंड भारत देशीत राहतोय. नुसता आगरी कोळी समाज मूळ रहिवासी जरी असला तरी देखील अखंड भारत देशातली लोक या ठिकाणी राहतात. नवी मुंबई सुंदर असली पाहिजे, स्वच्छ असली पाहिजे, निरोगी असली पाहिजे आणि भांडणमुक्त असली पाहिजे. आणि कधीही या शहरामध्ये इतर ठिकाणी काय होईल मला माहीत नाही, परंतु नवी मुंबई शहरामध्ये अतिशय शांतताप्रिय वातावरणामध्ये या ठिकाणची जनता आपण राहिलो पाहिजे, म्हणून एकमेकाला सहाय्य केलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.